सुस्वागतम हा मानाचा मुजरा। सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसेविका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व बाबांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी सावित्रीबाईंचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला। त्या काळात मुलींना शिकण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे लग्नापूर्वी सावित्रीबाई अशिक्षित होत्या। स्त्रियांना शिकण्याचा हक्क मिळावा म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना प्रथम शिकवली। इसवी सन 1 जानेवारी 1848 मध्ये सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली। त्या शाळेत पहिला शिक्षिका होण्याचा मान सावित्रीबाई फुले यांना मिळाला। जर स्त्रियांना शिक्षण मिळाले तर ते आपले मत जगापुढे मांडू शकतील, ते आपला आत्मविश्वास वाढवतील। व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई यांची यशगाथा सांगण्यासाठी आली आहे। कृपया शांततेने ऐकावे। 18व्या शतकात सावित्रीबाई फुले यांच्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती। त्यांना चूल आणि मूल एवढीच त्यांची अपेक्षा होती। सावित्रीबाई फुले यांनी खूप यातना सहन केल्या। सावित्रीबाई फुलेंचा जन्म एका वाघिणीसारखा झाला, म्हणजे त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी खूप यातना सहन केल्या। ज्योतिबा फुले जेव्हा 13 वर्षाचे होते तेव्हा त्यांचा जन्म 9 वर्षाच्या सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला। शान, महाराष्ट्राची सुकन्या, देशाची शान, जिने वाढविला मराठी मातीचा सन्मान, अशा सावित्रीबाई फुले यांचे मी काय गाऊ गुणगान। शिक्षण, विद्या आणि ज्ञान या तिन्ही शब्दाचे अर्थ आपल्याला माहीत आहे, कारण की त्यांना कुठेतरी माहीत होतं की पुस्तकानं मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं असतं ते कोणापुढे नतमस्तक होत नसतं, म्हणून पुस्तक वाचायचं असतं। सावित्रीबाई फुले खूप साध्या राहणीमान होत्या। त्यांनी पुणे येथे भिडेवाड्यात 1 जानेवारी 1848 रोजी शाळा उघडली। ज्योतिबांनी त्यांना खूप मदत केली। का जुनून होता है जिसमें कुछ कर दिखाने का जुनून होता है, वो ना आव देखता है ना था, बस मंजिल की ओर बढ़ता ही जाता है। एवढे बोलून मी माझे 2 शब्द My name is Neena Bardute. I am 7th standard student. Respected principal, teachers and my all dear friends. At first, today is Savitribai Phule Jayanti. Savitribai Phule born on 3rd January 1931. She was a great lady. She was a eldest daughter of Lakshmi and Khandoji Patil. Savitribai Phule started the first school event from India. Thank you. सर्वप्रथम मी सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो। आजच्या व्यासपीठावर विराजमान आपल्या शाळेचे लाडके मुख्याध्यापक श्री वरणगावकर सर, आपले ज्येष्ठ शिक्षक श्री पिंपळे सर, नंतर सावित्रीबाई फुले या शिक्षिकेचा वारसा चालवणाऱ्या जुमळे मॅडम आणि सावित्रीबाई फुलेंच्या रूपात बसलेली जयश्री निंबोळकर आणि सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण बरीचशी सावित्रीबाई फुले यांची माहिती सगळ्या विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकलेली आहे, त्यामुळे अजून डबल काही जास्त त्यांच्याबद्दल मी सांगत नाही। बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला मिळालेली आहे, बरोबर आहे की नाही। त्यांचं लग्न कधी झालं, जन्म कुठे झाला, मग त्यांनी काय केलं हे सर्वांना कळलेलं आहे। तर आपण त्यातनं फक्त एक बोध घ्यायचा की जेवढा त्यांना त्रास झाला जीवनामध्ये त्यांचं काम करताना, तेवढा त्रास सहन करून आपण काम करू शकतो का? आपल्याला काही त्रास नसताना आपण आपलं काम करत नाही, आहे ना। आपण चांगलं सुखानी आहे, पण तरी पण आपल्याला आपलं काम करणं जीवावर येते किंवा करावं असं वाटत नाही। विद्यार्थ्यांना वाटत नाही, चांगलं सुखाचं लाईफ आहे पण अभ्यास करावा त्यांना वाटत नाही, बरोबर आहे ना। तर आपण आपला सुख आहे आपल्याला, तर आपण चांगला अभ्यास करायचा, नियमित शाळेत यायचं आहे ना, आणि वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घ्यायचा, असं आपण त्यांच्याकडनं बोध घ्यायचा सावित्रीबाईंकडनं की यांना एवढा त्रास झालेला आहे, आपल्याला तर काहीच त्रास नाही, मग आपण आपलं चांगला अभ्यासाकडे लक्ष द्यायला पाहिजे। तर सावित्रीबाई फुलेंना जसा खूप त्रास झाला तसं जनरली जे वाईट घडलेलं आहे त्याचाच जास्त समाजामध्ये प्रसार होतो, पण त्यांना चांगलं मदत करणारे लोक सुद्धा त्या काळात होते, कारण की एकटा माणूस जो आहे तो जास्त काम करू शकत नाही, त्याचा जर ग्रुप बनला तर लोक त्याला पुढे घेऊन जाऊ शकतात। सावित्रीबाई पुढे आल्या,
मी शिकवते म्हणून, तर त्यांनाही काही चांगले लोक सुद्धा मिळाले होते तेव्हा. महात्मा फुलेंनाही काही चांगले लोक मिळाले आणि सगळ्याच समाजातले, सगळ्याच जातीमधले. तर त्यांनी सुद्धा त्यांना, मुस्लिम समाजातली बाई सुद्धा त्यांना सहकारी भेटली होती, तर त्यांनी सुद्धा त्यांना अपलिफ्ट केलं, म्हणजे पुढे आणलं की चला आम्ही तुम्हाला मदत करतो, लोक त्रास देतात ना, देऊ द्या, आम्ही तुमच्या सोबत आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह अजून द्विगुणित झाला. तर म्हणून कोणी चांगलं काम करत असेल तर आपणही त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे. आणि शेवटची गोष्ट सांगतो आणि इथे माझं भाषण थांबवतो. शेवटची गोष्ट अशी आहे की त्यांनी शिक्षण आपल्याला दिलं आहे ना मुलींना. आज आपण पाहतो मुली त्या शिक्षणाने जास्त शेफारून राहिलेल्या आहे. तर आपल्याला शिक्षणाने जास्त शेफारून द्यायचं नाही आहे. आपल्याला आपलं शिक्षणासोबत त्यांनी घरही सांभाळलं आणि त्यांच्या नवऱ्याची सेवा केली, शाळाही सांभाळली. पण आजकालच्या मुली आपण बघतो शिक्षणामुळे त्यांना जास्त असा अभिमान आलेला आहे. तर आपल्याला जसं अभिमानी नाही व्हायचं आहे, आपण तेवढं शिक्षणाने नम्रही व्हायचं आहे. आपल्या घरच्यांची काळजी घ्यायची आहे आणि आपलं घरही चांगलं चाललं पाहिजे, आपलं कुटुंब चांगलं चाललं पाहिजे आणि आपलं शिक्षणही झालं पाहिजे, असा विचार सर्व मुलींनी ठेवला पाहिजे. तरच सावित्रीबाई फुलेंना आपली खरी आदरांजली अर्पण होईल असं मी समजतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जिच्या हाती पाळण्याची दोरी जगाती उद्धारी, अशा आज शुभदिनी आपण सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून अध्यक्षीय भाषणाला मी सुरुवात करणार आहे. छान, अतिशय सुंदर 5वी ते 9वीच्या विद्यार्थिनींनी छान छान भाषण दिलेलं आहे. त्यांची माहिती सावित्रीबाई फुलेंबद्दल मिळालेली आहे. कल्याणींनी सुद्धा अतिशय सुंदर संचालन केलं आहे. न डगमगता, न काही चुकता, अशी छान माहिती मुलांच्या आणि मुलींच्या भाषणातून इथे मिळालेली आहे. मुलींची पहिली शाळा भिडेवाड्या पुण्याला इथे सुरू झाली, हे सगळ्यांना आजच्या भाषणातून कळलं. तसं माहीत असेल बहुतेक. तो भिडेवाडा अतिशय जीर्ण अवस्थेत झाला होता आणि चांगल्या स्थितीत नव्हता. ते आपलं प्रेरणास्थान आहे. तिथून आपण काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे. म्हणून महाराष्ट्र शासनाने गेल्या 2-3 दिवसापासूनच भिडेवाड्याला दुरुस्त करण्याचं काम सुरुवात केलेली आहे आणि काही दिवसातच लवकरच पुन्हा त्याचा लोकार्पण सोहळा तिथे पार पडेल. ते आपल्याला त्यावेळेस कळेलच. कुठलंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये त्रास आपल्याला होतोच. सावित्रीबाई फुले मुलांच्या भाषणातून आपल्याला कळलं की त्या शिकलेल्या नव्हत्या. त्या काळी चूल आणि मूल हे 2च क्षेत्र मुलींसाठी राखीव होते आणि तेवढ्यासाठीच त्यांचा वापर केला जायचा. पण महात्मा ज्योतिबा फुलेंशी लग्न झाल्यानंतर मी माझ्या पत्नीला शिकवेल, घरापासून सुरुवात करेल. कुठल्याही आपल्याला जर समाजकार्य करायचं असेल तर ते आपल्या घरापासून सुरुवात करावं असं म्हणतात. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईपासून सुरुवात केली आणि लहानग्या सावित्रीबाई फुलेंना त्यांनी सुरुवातीला शिक्षण दिलं आणि ते शिक्षित केलं आणि महिला शिक्षिका पहिल्या अशा सावित्रीबाई फुले या झाल्यात. त्या मुलींना शिकवलं आणि त्यांना शिक्षित केलं. त्याचं फळ आपण पाहतो आहोत की समजा माझ्यासमोर इतक्या मुली बसलेल्या आहेत, या फार कमी आहेत. जर मोजल्या तर 100च्या आतमध्ये भरतील. परंतु अनेक शाळा आहेत, नव्हे तर अनेक ऑफिसेस आहेत की त्या ऑफिसमध्ये स्त्रिया या काम करत आहेत. सावित्रीबाई फुले यांचीच देण की आमच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी झाल्यात. आमच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाल्या. सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाल्यात. आणि अशा अनेक स्त्रिया वेगवेगळ्या कार्यामध्ये आम्हाला उत्तुंग भरारी त्यांनी मारलेली दिसते आहे. आपल्याला फार, तुम्ही लहान असाल त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की नाही कल्पना नाही मला, पण तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की कल्पना चावला अंतराळामध्ये गेलेली. अशी कल्पना चावला सुद्धा या प्रसंगी मला आठवते की ही सगळी देण त्या माऊलीची आहे.
तिने त्यावेळेस तो त्रास सहन केला म्हणून आपल्याला इथे बसायला मिळालेला आहे. नाहीतर आज आपण घरी असता, किंबहुना मी असं म्हणेल, आता वर्ग 5ची विद्यार्थिनी तातेडने खूप सुंदर इंग्रजीमध्ये भाषण दिलं. त्या तातेडला मी विचारेल की तू किती वर्ष वयाची आहे? 9 वर्षाची. बेटर, शाबास. बघा 9 वर्षाची तातेड आहे, काही समजत नाही, इनोसंट मुलगी आहे. इमॅजिन करा 9 वर्षाची सावित्रीबाई फुले होती, याच वर्षी तिचं लग्न झालं होतं. म्हणजे 6वी पासून त्या 10वीच्या मुली सगळ्या आपापल्या घरी असते आता. ही त्या काळची परिस्थिती आहे. आज आपण शिकतोय हे कोणामुळे? सावित्रीबाई फुलेंमुळे. मग आपल्याला जर अभ्यासाचा कंटाळा येत असेल तर सावित्रीबाई फुलेंना दगड, माती, शेण, शिव्या, श्राप ज्या सहन केल्या असतील त्या आठवल्या पाहिजेत. आपल्याला काय घरी त्रास आहे हा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मुलींनी शिकावं म्हणून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मुलींना मिळते. वेगवेगळ्या स्कीममध्ये तुम्ही शिकावं म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या, तुम्हाला फक्त शाळेपुरता 10वी पुरता नाही, 12वी पुरता नाही, पण उच्च शिक्षण घेण्यासाठी सुद्धा सरकारने ठेवलेले आहेत. मग त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. आज मनाशी खूणगाठ बांधायची आहे. सावित्रीबाई फुले यांना आपण अभिवादन करायचं आहे आणि मनातल्या मनात शपथ घ्यायची आहे की मी उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तरच खऱ्या अर्थाने शाळेमध्ये आम्ही सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. शाळेमध्ये पुण्यतिथी, जयंती का साजरी करायची? तर त्यांच्या कार्याची प्रेरणा आपल्याला घ्यायची आहे. सावित्रीबाई फुले तर होऊन गेल्यात, आपण कोणी पाहिलं नाही, पण त्यांनी केलेलं एवढं मोठं कार्य जे आहे ते दीपस्तंभासारखं आहे. स्वतःला भाग्यवान समजतो की आमच्या एवढ्यांमध्ये एक आमची सावित्री आमच्यामध्ये आहे आणि ती वेळोवेळी आम्हाला चांगलं मार्गदर्शन करत असते. अशी सावित्री आमच्यामध्ये आहे. एकदा मॅडमसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि आपल्या निंबोरकरलाही सुद्धा सकाळपासून सावित्रीच्या वेशात ती आलेली आहे, छान दिसत आहे अगदी. एका सावित्रीने दुसऱ्या सावित्रीचा सत्कार करावा असं मोठं भाग्य ते कोणतं. म्हणून मी मॅडमला असं म्हणेल की आमच्या छोट्या सावित्रीचा हा पेन देऊन तिचा सत्कार छान करावा, तिला बुके पण द्यावा, छोटासा मुलींनी तयार केलेला